जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, PCT इन्फिनिटी 90.4 FM वर आता ऐकणार आहोत मालिका उत्तरायण. उतार वयामध्ये ज्येष्ठांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती कशी ठेवायची आहे, व्यायाम कसा करायचा आहे, या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागामध्ये आपल्याला देणार आहेत डॉक्टर प्रज्ञा काळे. त्यांच्याशी संवाद साधलाय स्मिता कुलकर्णी यांनी. ऐकूया मालिका उत्तरायण. नमस्कार रसिक श्रोते हो, उत्तरायण या खास ज्येष्ठांसाठी असलेल्या मालिकेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत फिजिकल फिटनेस म्हणजे तंदुरुस्त शरीर याबद्दल. तर सुरुवात एक छोट्याशा गोष्टीपासून. तर एक सिनियर सिटीझन जोडपं असतं, त्यांची लग्नाची 50 पूर्ण झाली आहे बरं का, म्हणजे अर्थातच त्यांचं वय 80च्या आसपास किंवा जास्तच आहे. तर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी त्यांना प्रश्न विचारला की काय हो तुमची यासाठीचं सूत्र काय आहे, एवढं गमक काय आहे तुमच्या या चांगल्या आरोग्याचं. तर त्याच्यावर ते आजोबा म्हणाले, आनंदी मन, विनोद बुद्धी आणि निरोगी शरीर हेच आमचं खरं तर ह्याचं गुपित आहे. तर सगळे म्हणाले, हो आजी आजोबा तुम्ही दोघांची विनोद बुद्धी आम्हाला तर चांगलीच माहिती आहे, पण निरोगी शरीरासाठी तुम्ही काय करता. तर ते त्याच्यावर हसले आणि म्हणाले की सांगतो. म्हणजे बघा आता तुमच्या पिढीसारखं आमच्या वेळी एकतर नव्हतं असं स्विगी टोमॅटो झोमॅटो, त्यामुळे आपलं रोजचं घरचं जेवण हे तर आमचं होतंच. पण सुरुवातीला काही नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर आमच्यातही अर्थातच जोडप्यामध्ये भांडणं व्हायचीच. नंतर भांडणाला इतके कंटाळलो, पण तर सोल्युशन तर हवं ना. म्हणून मग असं ठरलं की भांडण झालं की ज्याची चूक आहे त्यानं उठायचं, काही न बोलता बाहेर जाऊन 5 किलोमीटर फिरून यायचं आणि घरी आल्यावर परत त्याचा विषय न काढता सगळं नव्यानं सुरुवात करायची. अहो मग काय, त्याच्यानंतर रोज मला 5 किलोमीटर चालायला जायला लागायचंच. म्हणजे अर्थात रोज भांडणं व्हायची आणि नेहमी बायकोसमोर मी चूक मान्य करायचो. त्यामुळं रोज मी बाहेर फिरायला गेल्यावर आमचे हे नक्की जातात कुठे हे बघायला तुमची आजी सुद्धा त्या पाठोपाठ चालत यायची. गमतीचा भाग सोडा, पण ह्यातनं त्यांनी सांगितलं की रोज 5 किलोमीटर चालणं हे त्यांचं महत्त्वाचं गुपित होतं. या गोष्टीवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा डॉक्टर प्रज्ञा काळे यांच्याशी, ज्या वैद्य क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू की वार्धक्य उतार वयात आपण शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम कुठले कुठले केले पाहिजेत किंवा कुठले नाही केले पाहिजेत, कधी केले पाहिजेत वगैरे वगैरे. डॉक्टर प्रज्ञा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. तेव्हा पहिलाच प्रश्न की वार्धक्य आणि व्यायाम यांचा संबंध कसा. स्मिताताई, तुम्ही त्या आजोबांची गोष्ट सांगून विषयाला इतकी छान सुरुवात केलेली आहे की वार्धक्याचा आणि व्यायामाचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्या लक्षात आलं. बरोबर. शरीर निरोगी राहण्यासाठी आहाराबरोबरच व्यायाम ही त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. बरोबर. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असा एक श्लोक आहे. कारण जर शरीर निरोगी असेल तरच आपण धर्माचं कार्य किंवा आपण जगण्याचं निरोगी राहणं हे करू शकणार आहोत. व्यायाम का महत्वाचा हे एकदा लॉजिकला पटलं की माणूस तो नक्की करत राहतो, यावरती माझा विश्वास आहे. मग मी असं सांगायचा प्रयत्न करते की व्यायाम का महत्वाचा. बरोबर. कारण आपलं शरीर हे स्नायूंच्या बांधणीने झालेलं आहे. आपल्या हाडांच्या वरती स्नायूंचं लेपन केलेलं आहे निसर्गाने आणि त्यावरतून आपण शरीराच्या सगळ्या हालचाली करू शकतो. बरोबर. हे झाले स्केलेटल मसल्स किंवा हातापायांचे स्नायू. तसेच शरीरातले जे आतले अवयव आहेत
ते सुद्धा स्नायूंचेच बनलेले आहेत, जे इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, स्मूथ मसल्स आहेत, जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. पण ते स्नायूंचेच असल्याने हे दोनही प्रकारचे स्नायू आणि हृदयाचे स्नायू हे व्यायामावरतीच पोसले जातात असं आपण म्हणूया, किंवा व्यायाम हे त्यांचं खाद्य आहे. जसं मेंदूचं खाद्य बुद्धीची कामं करणे किंवा त्याबद्दलचे काही व्यायाम करणे हे आहे, तसंच मसल्सचं खाद्य हे व्यायाम, शरीराच्या योग्य हालचाली करणे हे आहे. ते त्यांना मिळालं तर मसल्स हे नक्कीच निरोगी राहतात आणि पर्यायाने आपलं शरीरही निरोगी राहतं. बरोबर. त्यामुळे बाल्यावस्थेमध्ये खरं तर व्यायाम करून आपण शरीर कमवायचं असतं. बरोबर. तारुण्यावस्थेमध्ये आणि प्रौढावस्थेमध्ये ते टिकवायचं असतं, फुलवायचं असतं, जोपासायचं असतं. बरोबर. आणि वृद्धावस्थेमध्ये मात्र शरीर हे सांभाळायचं असतं, आपण बरोबर त्याला जपायचं असतं. त्यामुळे आत्ता केले जाणारे व्यायाम हे खूप काळजीपूर्वक केले पाहिजेत. जर आपण आयुष्यात कधी पोहलो नसू तर पोहणं सुरू नक्की करायला नको. पण आपण कधी सूर्यनमस्कारांकडे फार गांभीर्याने बघितलं नसेल, कधी सूर्यनमस्कार घातलेच नसतील, तर 50 नंतरच्या आयुष्यात ते घालायला सुरुवात करणं हे काही धोकादायक नक्कीच ठरणार नाही. म्हणजे डॉक्टर, महत्वाचं असं आहे की रिटायर झाल्यावर, म्हातारे झाल्यावर मग एकतर नव्यानं काहीतरी अचानकपणे सुरू करू नये, हे एक. आणि दुसरं, जरी केलं तरी त्याच्यात योग्य आपल्या प्रकृतीनुसार किंवा बाकी एलिमेंट्सनुसार बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी आता विचारणारच होते की वृद्धापकाळात फक्त चालणे हा एकमेव व्यायाम असू शकतो का? किंवा कुणी अगदी जिमला जातं आणि तिथं वेट ट्रेनिंग वगैरे सुद्धा थोड्याफार हलक्या प्रमाणात करतात, तर मग हे कितपत योग्य, अयोग्य किंवा कसं करावं? पुन्हा एकदा मग तेव्हा डॉक्टर, तुमचा जिम ट्रेनर हे सगळं बघायचं की अजून काय काय बघायचं? अगदी बघूयात आपण ह्याबद्दल. मगाच्या आजोबांच्या गोष्टीतलं थोडंसं सांगायला आवडेल मला आता, की आजोबांनी आजी पण व्यायाम करत होत्या हे आपल्या मनावरती ठसवलंय. बरोबर. त्यामुळे आता आपण ही जी चर्चा करतोय त्यात स्त्रियांचा वेगळा उल्लेख नक्की करायला नको, कारण स्त्रिया हे काही वेगळे नाहीयेत. बरोबर. त्यामुळे माणसाला जर आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायाम आवश्यक असेल तर तो अर्थात स्त्रियांनाही आवश्यक आहे. बरोबर. कारण बहुतेक बायकांच्या बोलण्यात हा सूर असतो, हे काय घरातली सगळी कामं मीच करते, आमच्या ह्यांना काय जातंय व्यायाम करायला, ते भराभरा बाहेर जाऊन चालून येतात, पण इथे ओट्याशी तासनतास उभं राहणं, कामं करणं हे मलाच करावं लागतं. पण मला सगळ्या आपल्या काकूंना, मावशांना, आज्यांना हे प्रेमाने सांगावं वाटेल की तो व्यायाम नाहीये अगं, ते थकणं आहे. आणि ते स्नायू थकू नयेत यासाठी तुम्हाला व्यायामाने त्यांना चिअर करण्याची गरज आहे. तर ते स्नायू तुम्हाला नक्कीच मदत करतील निरोगी राहण्यासाठी. आणि मी बघितलंय तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचा अट्टहास असतो, सगळी कामं ते स्वतः करतायत, हे आपल्या स्वतःच्या परावलंबन असू नये यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे, कॉन्फिडन्स ठेवण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात की त्यानं थकणं होतं आणि मग त्या प्रकारात मग आता मी चालायला जात नाही किंवा मग मी आता व्यायाम करत नाही, हा जो कंटाळा येतो तो चुकीचा आहे असं समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की आपण कुणाचा किंवा ट्रेनीचा सल्ला घ्यावा का किंवा काय करावं, तर वेगळं काही करू नये, पण चालण्याच्या बरोबरीने आता आपल्याला तज्ज्ञ योगासनाचं मार्गदर्शन करणारे लोक आहेत. बरोबर. कोविड नंतर तर आपल्याला हे घरात बसूनही शिकता येणं शक्य झालंय टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन. बरोबर. तर काहीतरी दुखायला लागलं आणि मग मी फिजिओथेरपिस्टकडे गेलो, काहीतरी त्रास झाला मग मी योगासनवाल्यांच्याकडे गेलो, असं न करता तो जीवनाचा एक मंत्रच करूयात आपण सगळे मिळून. फक्त वृद्धच नाही तर 40मध्येच हे पेरलं तर ते नंतर उगवणार आहे आणि आपल्याला निरोगी राहता येणार आहे. पण वृद्धांनी पण हा मंत्र करूयात की तिची कंबर दुखते ना, मग तिला फिजिओचे एक्सरसाइज करावे लागतात, असा मैत्रिणीचा उल्लेख करण्यापेक्षा आपण वेळीच सावध होऊन फिजिओथेरपिस्टकडे जाऊन काही व्यायाम शिकून घेऊयात की माझी कंबर दुखणं हेच थोडंसं टळेल किंवा पुढे सरकेल. बरोबर. सांधे कमजोर होतात, सांधे दुखतात, हे अगदी बरोबर आहे. मग साधं सोपं ढोबळमानाने सांगते मी, कारण आपलं हे म्हणणं आहेच की जसे फक्त नुसते बोली सल्ले ऐकायचे नाहीयेत, तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्यायचंच आहे. पण सांधे दुखत असतील किंवा सांध्यांवरती ताण येतो असं असल्याने लोड बेअरिंग एक्सरसाइजेस करू नयेत. म्हणजे उभं राहून काही हालचाली, जॉगिंग असं काही करण्यापेक्षा आडवं झोपून सायकलिंग केल्याप्रमाणे पायांच्या योग्य हालचाली कराव्यात आणि आडवं झोपून जे काही स्नायूंचे योग्य प्रकारे व्यायाम करता येतील ते करावेत. म्हणजे लोड बेअरिंग न झाल्याने सांध्यांवर ताण कमी येतो. बरोबर.
योगासनावाल्यांचा सल्ला योग्य तऱ्हेने तर घ्यावाच, मार्गदर्शन घ्यावंच, पण त्याबरोबर आपण आपल्या आपल्या तऱ्हेने सुद्धा काही हालचालींमध्ये बदल करावेत. म्हणजे कसं आहे, अगदी सोपं साधं रोजच्या आयुष्यात बघायला मिळतं. आमच्या सोसायटीत एक आजी आजोबा आहेत, तुम्ही म्हणालात तसे अगदी 80-85 वर्षाचे आहेत दोघंही, पण रोज आजोबा आजी खालती येतात, आजोबा पार्किंगमध्ये उन्हात बसतात, नॅचरल डी व्हिटॅमिन वेगळं सांगायलाच नको, बरोबर. आणि आजी छानपैकी दर 2 दिवशी भाजीवाल्यांकडे जाऊन पिशवीतनं थोडी थोडी भाजी घेऊन येतात, ताजी ताजी भाजी, फ्रीज मध्ये ठेवून नाही, ते पण नाही, आणि दोघांची हालचाल होते, दोघं बाहेर जातात. तुम्हाला आणि मला तरी वेळ होतो का की नवऱ्याबरोबर थोडंसं फिरायला जाऊ, पण आजी आजोबा ह्यामुळे चिरतरुण आहेत, त्यांच्याकडे बघितलं की मला मनापासून वाटतं चला दिवस मस्त जाणार आपला. थोडक्यात काय, ह्या वयात जे जे आपल्याला करायला मिळालं नाहीये धावपळीमुळं, नोकऱ्यांमुळं, आपल्या आपल्या करिअरमुळं, आता छान वेळ मिळतोय, तर मस्त वेळ वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये घालवायचा, हे यातलं महत्वाचं, जेणेकरून तुमचं शरीर पण कार्यरत राहील आणि मनाला आनंदही मिळेल. बरोबर. मला अजून खास विचारावं वाटेल की व्यायाम म्हणलं की फक्त मोठामाटे फिजिकल फिटनेस ह्याच्यावरतीच लोक फक्त अडकतात, पण आता खूप छोट्या छोट्या गोष्टींची पण खरं तर तुम्ही म्हणलात तसं वेळेत काळजी घेणं, हे होऊ नये म्हणून. ऐकायला कमी यायला लागल्यावर मग जातो, किंवा डोळ्याला कमी दिसलं, अचानकपणे काहीतरी झालं म्हणून मग जातो, तेव्हा डोळे, कान, दात यासाठी कशी प्रिव्हेंटिव्ह केअर आपण घ्यावी, जेणेकरून आपण त्याचे काही आजार टाळू शकू किंवा लवकर लक्षात आणू शकू, किंवा त्याकडेही लक्ष देऊ, त्याचेही व्यायाम गरजेचे आहेत, स्पेशली डोळ्यांचे. तर यासाठी तुम्ही काय सांगाल? अगदी खरंय. दाताच्या तक्रारी ह्या शक्यतो बळावतात आणि मगच आपण डेंटिस्टकडे जातो, बरोबर, कारण त्यांच्या खुर्चीत बसायचंच भय सगळ्यांच्याच मनात असतं. पण असं नक्की आहे की दाताची तक्रार सुरू झाल्या गेलं तर रूट कॅनल पर्यंत न जाता फक्त फिलिंगवरती भागतं. मग आपण योग्य वेळेत तिकडे जाणं, मनाचा धीर करणं हे नक्कीच गरजेचं आहे. तसंच एक ह्या वयामध्ये बघायला मिळतं की कवळी जर केली तर ती बसत नाही, टोचते, जखमा होतात, त्रास होतो, म्हणून 1-2दा प्रयत्न करून सोडून दिला जातो. आणि मग असं म्हटलं जातं की माझ्या हिरड्या घट्ट झाल्या आहेत, आता मला काही कवळीची गरज नाहीये. पण मला मनापासून असं वाटतं की अजून आपण आपले पूर्ण प्रयत्न केलेत का ह्याचा विचार करायला हवा, कारण पचनाचा आणि दाताचा खूप जवळचा संबंध आहे. अन्न जर बरोबर चावलंच गेलं नसेल तर आपण कितीही हलका आहार घेतला तरी तो पचणं हे कठीण होऊन बसतं. हीच गोष्ट डोळ्यांची आहे की आपल्याला वाचायला त्रास होतो किंवा अजून काही गोष्टींना त्रास होतो, म्हणून ते टाळण्यापेक्षा वेळेत नंबर चेक करून आलं किंवा वेळेत मोतीबिंदू आहे का नाही बघितलं तर पुढचे होणारे विकार हे टळतील. कारण डोळ्याच्या आतलं प्रेशर वाढलं आणि ते खूप काळ वाढलेलं राहिलं तर मग हळूहळू निवारताच येणार नाहीत अशा तक्रारी तयार होतात, किंवा मग अगदी दुर्दैवाने अंधत्वासारख्या गोष्टी पण बघायला मिळतात. मग त्या वाटेला जायचं नसेल तर खरंच आधी काळजी घ्यायला हवी. आपण असं म्हणूयात की दर वर्षात एकदा तरी कमीत कमी दात, डोळे, कान हे राखवून घ्यायला काहीच हरकत नाहीये. आणि ह्याबरोबर कधी कधी आपण चुकीचं प्रिव्हेन्शन करत असतो अधिकच, की दररोजच वजनाच्या काट्यावर उभं राहायचं, दररोजच बीपी तपासायचं, सकाळ संध्याकाळ शुगर तपासायची. हे मात्र करताना 10 वेळा विचार करूयात की करायला हवंय ते आपण करूया, पण अधिक खोलात शिरलं तर मग डॉक्टर काय काम करणार, हो आम्हाला आमचं काम करू द्या. नाही, आणि मला असं वाटतं रोज असं सगळं चेक केल्यामुळं कधी कधी अँझायटी उगाच वाढते आणि आपण खूप जास्त कॉशियस होऊन त्या विचारांमध्येच राहतो, ज्याच्यामुळे मग निगेटिव्हिटी, डिप्रेशन, मग सारखे विचार, मग वेगळं काहीतरी झालं असेल का, असे सगळे गोष्टी उद्भवतात. म्हणूनही माझ्या मते हे रोज रोज करणं एक्सेप्शनल आहे, काही आजारी असेल वगैरे तर गोष्ट वेगळी आहे, पण बाकीच्या नॉर्मल जीवनात तर हे थोडं तरी टाळावं किंवा माइंडफुली करावं असं मी म्हणेन. नक्कीच बरोबर. मी जसं म्हटलं तसं आपण आज ओव्हरऑल फिजिकल फिटनेसबद्दल बोलतोय, त्याच्यामुळं खूप छोट्या छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात बघा. स्पेशली म्हातारपणी डॉक्टर मी असं बघितलंय, पायाची नखं स्पेशली अशी वाकडी तिकडी झालेली असतात किंवा खूप हार्ड असतात, आणि नखांची सुद्धा काळजी घेणं किंवा ते कापताना सुद्धा मोठी टास्क आहे कधी कधी असं मला वाटतं. नेमकं मग लागतं, मग त्यानं होणाऱ्या जखमा वगैरे. तर अशा छोट्या छोट्या जे आपण नुआन्सेस म्हणतो याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. ह्यात मला सुरुवातीला एक थोडंसं सांगायला आवडेल की वार्धक्यावस्थेमध्ये आपल्याला थोडा वेळ आहे असं आपण गृहीत धरलं, घरात सकाळचं ऊन येत असेल तर आवर्जून
त्वचेला छान तेल लावून एक 15 मिनिटं तरी उन्हात बसणं, हे करायला काहीच हरकत नाहीये. हा नक्की सगळ्यांनी फॉलो करण्याजोगा उपचार आहे. कारण डी व्हिटॅमिनसाठी सप्लिमेंट्स जशी सल्ल्याने घ्यायला हवीत, तसं हे करणं हे खूप आवश्यक आणि नैसर्गिक आहे. बरोबर. कारण सूर्यप्रकाशाच्या मुळेच शरीरात डी व्हिटॅमिन हे तयार होत असतं आणि ते शोषलं जात असतं. बरोबर. तुम्ही नखांचं म्हणालात तर मला अगदी आठवतं की माझे काही नातेवाईक आहेत, 1-2 आजी आजोबा, की ज्यांच्याकडे मी गेले की आवर्जून त्यांच्या नखांकडे बघणं हा माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे म्हटलं तरी चालेल. कारण त्यांना खरंच नखं काढणं हे दिवसेदिवस एवढं डिफिकल्ट होऊन बसलेलं असतं. परत डायबिटीस असेल तर त्या जखमांच्यामुळे आपल्या पायाला इजा होईल, मग आणखीन काय काय करावं लागेल की काय, हे सगळे बागुलबुवे त्यांच्या समोर नाचत असतात. बरोबर. तर खरं तर असं आहे की दररोज तळपायाला तेल लावणं हे याच्यासाठी खूप सोपा उपाय आहे. की तळपायाला तेल लावल्याने झोपेचे प्रश्नही येत नाहीत. कारण वार्धक्यात तो एक मोठा प्रश्न असतो की झोप कमी झालेली असते. आणि त्याबरोबर नखांना सुद्धा तेल लागल्यामुळे ती काही प्रमाणात मऊ राहणं या गोष्टी होतात. नखं आत वाकलेली असणं किंवा ह्या गोष्टींसाठी नक्कीच वेगळे उपचार करावे लागतात. पण साधे साधे हे उपचार करून ते वाढत तर नाहीत. कमीत कमी ते कापणं सोयीचं तर होतं, जखमा तरी होत नाहीत. बरोबर. खूप कोरडेपणामुळे कधी कधी पायाला क्रॅक जातात आणि मग खरंच ते खूप मोठं स्वरूप धारण केलं जातं त्या आजाराचं. हे टाळण्यासाठी दररोज रात्री पायाला, तळपायाला आपल्याच हाताने आपण लावायचे. म्हणजे छान आपल्याला एक विरंगुळा पण असतो आणि आपल्याच तळहाताने आपण लावल्यामुळे आपल्याला त्याचा फायदाही मिळतो. बरोबर. बरोबर. तसंच कधी कधी आपण असं म्हणू की काही पॅथीज मधल्या अशा थेरपीज आहेत की ज्याच्यामध्ये शिरोधारा मसाज केलं जातं. त्याचाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण लाभ जरूर घेतला पाहिजे. बरोबर. बरोबर. मी म्हटलं तसं ओव्हरऑल फिजिकल फिटनेसमध्ये काही मी नक्कीच सेफ्टी चेकलिस्ट बद्दल मला बोलायला आवडेल. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल डॉक्टर? अगदी आपण असं बघतो की काही काही आजी आजोबा दोघंच जण राहत असतात. बरोबर. मग एक कुणीतरी कामाला बाहेर जाऊन बाहेरून घरी आल्या आल्या काय करायला पाहिजे, तर मला असं अगदी जाणवतं की जिने चढून किंवा लिफ्टमधनं कुठूनही उन्हातानातनं काम करून आलं ना की दरवाजाच्या जवळ एखादी खुर्ची असली पाहिजे की ज्यावर बाहेरून आलेला माणूस पटकन बसेल. त्याच्या हाताशी पाणी मिळेल असं पाण्याचं तांब्याभंड किंवा बाटली असायला हवी. आणि छोटं खडीसाखरेचा डबा की ज्यातनं पटकन खडीसाखरेचा एक खडा तोंडात टाकला की हे सगळे श्रम निवारले जातील किंवा ते थोडेसे तात्पुरते कमी होतील. कारण थकलेला माणूस मग शरीर ओढत ओढत आलेला असतो. अगदी चक्कर येईपर्यंत वाट बघायला नको. हे छोटंसं केलं तरी खूप रिलीफ वाटू शकतो बाहेरून आल्या आल्या. बरोबर. त्याचप्रमाणे बाहेर जायच्या बॅगमध्ये आपण रेग्युलर घेतो त्या औषधांच्या नावाची चिठ्ठी, काही औषधांची ॲलर्जी असेल तर आवर्जून ती नावं लिहिलेली चिठ्ठी, पाण्याची बाटली, चप्पल तर आपण नक्कीच नीट घालायला हवी. पण आपण पिशवीबद्दल जे म्हणतोय त्यात पाण्याची बाटली, एखादी खडीसाखरेची डबी किंवा मनुका बेदाण्यांची डबी ही बरोबर असायला हवी. सीझन कोणताही असो आपल्याकडे टोपी असायला हवीच, असं आपण नक्की एक काय मूलमंत्रच घेऊन ठेवूयात. आणि चप्पलच्या बाबतीत असं आहे ना, लग्नाला जरी गेलात तरी ठराविकच बूट किंवा चप्पल आपल्या पायात असावेत. आम्ही पेशंटला आवर्जून असं सांगतो की आता बाहेर गेलात ना तर चप्पल हेच, मग पैठणी नेसा किंवा सूट घाला. का तर गुड क्वालिटी वॉकिंग शूज हे आता आपल्याला आपल्या नशिबाने अवेलेबल आहेत. 50 वर्षांच्या पूर्वी जी चप्पल आहे तीच आपल्याला घालावी लागायची. पण आता हे जे अवेलेबल आहे त्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायला हवा. बरोबर. बरोबर. घरामध्ये प्रथमोपचाराची पेटी असायला हवी, ज्यामध्ये खरंच बर्नॉल, कैलाश जीवन ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पण त्या गरजेच्या आहेत घरात हाताशी असणं. त्याचबरोबर आईस पॅड्स हवेत, म्हणजे कधी पाय मुरगळला, कधी दुखलं तर घरच्या घरी बर्फाने शेक घेणं हे आपल्याला करता येईल. त्याचबरोबर औषधांच्या यादीमध्ये आपल्याला साधी, पण ती मात्र आपण असं म्हणूयात की आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारूनच ती प्रथमोपचारांच्या पेटीत आपण ठेवूयात की साधारण तापाची औषधं, जुलाबाची औषधं, डोकेदुखीची औषधं हे आपण घेऊया. हे आपल्याकडे ठेवलंच पाहिजे. बरोबर. आणि आपण असा विचार करूयात की काही विजेची उपकरणं असतात, त्यांची काळजी आपण वेळेत घेतली तर कदाचित शॉक बसणार नाही. अगदी सोपं किंवा साधं वाटेल तुम्हाला, पण मी आमच्या एका नातेवाईकांच्या तोंडून इतक्यात ऐकलं, अगं थांब, त्या फ्रीजपाशी जाऊ नको, त्याला शॉक येतोय. अरे बापरे, मला भीती वाटली खरंच मनापासनं की हे दोघंच जण राहतात आणि मग शॉक लागणारा फ्रीज जर वेळेत दुरुस्त करून घेतला तर कितीतरी पुढच्या गोष्टी टळू शकतात. त्या भीतीत जगावं असं नाही, पण निष्काळजी पण असू नये. बरोबर. बरोबर.
बाथरूम्स हा एक अशाच काळजीचा विषय आहे. अगदी बरोबर. हा प्रश्न मी विचारणारच होते. जनरली वृद्धापकाळात आपण खूप साऱ्या केसेस ऐकतो की नेमके ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले किंवा जेव्हा जमिनी फरशा स्वच्छ धुतल्या जातात तेव्हा त्या ओल्या फरशीवरनं पाय घसरला आणि मग फॉलोड बाय पुढे येणारी सर्जरी आणि मग त्याच्यानंतर 5-6 महिने बेडवर राहून मग बाकी करायला लागणाऱ्या गोष्टी. तर काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण घरात होम मॉडिफिकेशन्स जे म्हणतो ते चेंज करून घेता आलं, डिपेंडिंग ऑन एकटे दुकटेच राहत आहेत, दोघंच जण राहत आहेत, आजूबाजूला कोणी कदाचित मदतीला नाहीये किंवा एव्हाना त्यांनी एखादा ब्युरोशी संपर्क साधून सोबतीला कोणी ठेवलं नाहीये, तर अशा वेळेला या छोट्या छोट्या काळज्या कशा घ्याव्यात? बाथरूममध्ये जसं आपण आता उल्लेख केला तसं असे काही मॅट्स आहेत अवेलेबल्स, ते मॅट आपण नक्की वापरायला हवेत. काहीतरी होऊन त्रास करण्यापेक्षा ना खरंच आधीच आपण त्या बाबतीत सावध राहायला हवं. घरामध्ये बऱ्याच प्रमाणात आता चप्पल घातल्या जातात किंवा घरातल्या चप्पल ह्या खूप वर्षानुवर्ष वापरल्या जातात. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, म्हणजे खरंच आम्ही एवढा बारकाईने विचार करतो म्हणून कधी कधी ना सगळ्या बाजूंचा विचार करूनही एखाद्या आजी आजोबांच्या गुडघेदुखीचं कारण कळत नसेल किंवा कंबरदुखीचं कारण कळत नसेल तर आम्ही चप्पल बघितलेली आहे रुग्णांची आणि मग लक्षात आलंय की इतकी झिजलेली चप्पल आहे किंवा त्या चप्पलला इतके असे खड्डे खड्डे झालेत की ते वेडवाकडं असल्याने सुद्धा गुडघेदुखी किंवा कंबरदुखी चालू राहते आहे. बरोबर. की एवढा त्रास होण्याजोगं शरीरात काही नाहीये, पण ह्या चप्पलच्या गोंधळामुळे ते जास्त वाढतंय. मग आपण म्हणालो तसं टेबलचे कॉर्नर्स असतील तर सगळी आपण एकत्र कुटुंबामध्ये जरी राहत असू तरी लहानांच्या दृष्टीनेही ते सेफ्टीच आहे की त्या कॉर्नर्सला गुळगुळीत करणाऱ्या ज्या गोष्टी येतात, अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्यांचा वापर करूयात. घरामध्ये थोडे गालीचे पसरूयात, म्हणजे पटकन पाय घसरला आणि पडायला झालं ह्या शक्यता कमी होतील. कारण आता फरशांचे टाईप्स असे आहेत. बरं, ह्यासाठी आपण सगळ्या घराच्या फरशा नाही बदलू शकत, त्यापेक्षा बेटर आहे की आपण गालीचे थोडे थोडे मध्ये मध्ये घालूयात, म्हणजे ते पडायला त्रास होणार नाही. बरोबर. आणि असं आहे की बाहेरील गोष्टींची पण आपण जशी काळजी मगाशी बोललो तशी घरातली ही काळजी खूप महत्वाची होऊन बसते, कारण आपण बराचसा वेळ घरात असतो. बरोबर. ती मात्र आपण आवश्यक आहे घेणं. बरोबर बरोबर. छोटे बाथरूममध्ये जे हल्ली रेलिंग्स किंवा धरायला जे बार मिळतात ते जरूर हे करावेत, म्हणजे पडताना तोल जातोय असं वाटलं. कारण खूपदा असं बघितलंय की बऱ्याच केसेसमध्ये बाथरूममध्येच नेमकी आंघोळ करताना चक्कर येते आणि मग तेव्हा बाथरूममध्ये पडलं, कुणाला कळलंच नाही, दार बंद होतं, त्याच्यात वेळ निघून गेला. अशा वेळेला तुम्ही किंवा अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही काय सांगाल? अगदी बाथरूम म्हणालात म्हणून अगदी छान मला नेहमी वाटणारी गोष्ट आहे की ज्येष्ठ आहेत त्या घरामध्ये तरी अर्थात आपण नेहमी बघतो की बाथरूमचे दरवाजे आतल्या साईडला उघडले जातात, मोस्टली तसे उघडले जातात, पण शक्य असेल तर बाहेरच्या साईडला उघडणारे दरवाजे बसवून घ्यावेत. कारण ज्येष्ठांच्या मनात ही एक अनामिक भीती असते. दोघंच दोघं राहत असतील तर ही भीती असतेच की मला आंघोळ करताना काही चक्कर आली तर काय. आणि तशा अवस्थेत आपल्याला शेजारून मदतीला जाताना किंवा घरातल्यांना मदतीला जाताना सुद्धा आतल्या साईडला उघडणारा दरवाजा असेल आणि बाथरूम किंवा टॉयलेट थोडं कंजस्टेड असेल तर दरवाजा उघडणं खूप जिकिरीचं होऊन जातं, त्यामुळे लागू शकतं किंवा दरवाजा आपल्याला कधी कधी उघडताच येत नाही, एवढं अवघड होऊन बसतं. त्यामुळे बाहेरच्या साईडला उघडणारे दरवाजे असावेत. आणि असे दरवाजे असतात की पूर्वीचा किंवा एक काळ असा आहे की ज्याला आपण भक्कमपणाला खूप महत्व देतो, पण आता वयाप्रमाणे असे फॅब्रिकेशनचे किंवा असे छोटे छान दरवाजे असतात की ज्याला मध्ये काच असते, म्हणजे गरजेच्या वेळेला ती काच फोडून कडी काढता येते आतमधली. म्हणजे मनाची एक काळजीच निघून जाते ना की मला आत काही झालं तर हा विषय बंदच होतो. तुम्हाला काही झालं तर घरातले नक्की तुम्हाला मदत करू शकतील आणि ह्या चिंतेपासून मोकळं व्हायला होतं. बरोबर. त्यामुळे हे अगदी आवश्यक आहे करायला आणि ते करून घेतलं तर निश्चित उपयोगी ठरेल. बरोबर. अजून काही सिच्युएशन्स मी बघते की पुन्हा एकदा आपला कॉन्फिडन्स ठेवण्यासाठी किंवा स्वतःचे हातपाय अजूनपर्यंत धड आहे तोपर्यंत माझं मी सगळं गोष्टी करेन, हे चांगली गोष्ट आहे की बाबा नळ तुटलाय तो नळ मीच बसवतो, कुठेतरी भिंतीवर खोळा निळा मीच मारतो, असे काही जण अट्टाहास करतात. पण पुढची पिढी सांगत असते नका करू, मी बाहेरच्यांना बोलवून करून घेतो, नाही ह्याला पैसे जातील, किंवा प्रवास लांबचा करायचा आहे तेव्हा कुठे ते लळत लोंबत बसमध्ये चढायचं, चढताना किंवा बस कशी आहे ही कंडिशन न पाहता धक्के खात जायचं. ह्याच्यापेक्षा पुढची जनरेशन सांगत असेल 4 पैसे जाऊ देत, आपण प्रॉपर कॅब किंवा गाडीतून जाऊया, पण नाही माझा ज्येष्ठांचा पास आहे मग मला फ्रीमध्येच जायला मिळतं, म्हणून अट्टाहास करून किंवा आम्ही आजपर्यंत असे तुमच्यासारखे पैसे उधळले नाहीत, आताही उधळणार नाही, म्हणून कधी कधी मला वाटतं, हे मे बी
चुकीचं असेल की इनकन्व्हिनियन्स ओढवून घेतात, किंवा मी म्हटलं खिळेमुळे मारणे, स्वतःच काहीतरी मशीनं उपकरणं नीट करत बसणे, ह्या नादात कुठं लागलं काही झालं तर ते बाकीच्यांना निस्तरावं लागतं. तेव्हा हा अट्टहास कितपत योग्य, किंवा हे करावं नाही करावं, कसं करावं, ह्या किंवा हे प्रवासाच्या बाबतीत तुम्ही मगाशी जसं सांगितलं की एखादी चिठ्ठी आपल्याबरोबर असावी, की आपलं नाव गाव पत्ता फोन नंबर, कारण कधी कधी मोबाईल वापरता येतो नाही येतो, त्याची बॅटरी संपते, अनेक गोष्टी असू शकतात. तेव्हा अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना स्मिताताई, की वार्धक्य ही अवस्थाच अशी आहे की ज्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही उतारालाच लागलेलं असतं. बरोबर. त्यामुळे ती थोडीशी लहानपणाशी पण संलग्न केली जाते अवस्था, की लहान मुलं जशी हट्टीपणा करतात तसे मोठे लोक पण हट्टीपणा करतात असं वाटतं. पण जेव्हा मी ह्याचा एम्पथीने विचार करते ना, तेव्हा मला असं खूप वाटतं की त्यांच्याकडे त्याची सबळ कारणं असतात. जसं आता तुम्ही म्हणालात तसं आपले आई वडिलांची जी पिढी आहे ती एवढ्या कष्टातून वर आली आहे ना, की त्यांना हे पचवायलाच कठीण वाटतं की 50 रुपयात मी बसने जाऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही 500 रुपयाची गाडी वन वे करताय, म्हणजे येताना पुन्हा 500 खर्च करणार, हे कठीण असतं. पण हे बायडायरेक्शनल आहे, म्हणजे घरातल्या तरुणांनी किंवा त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना हे थोडंसं चांगल्या तऱ्हेने पटवलं पण पाहिजे, किंवा त्यांनीही हे समजून घेतलं पाहिजे. कधी कधी तरुण पिढीने पण हे समजून घ्यावं लागतं की वृद्धांचा कॉन्फिडन्स राहावा म्हणून आपण त्यांना थोडी मोकळीक द्यावी लागते. आपण पॅम्पर्ड चाइल्ड जसं त्रासदायक असतं असं बघतो ना, तसं पॅम्पर्ड वृद्ध हे सुद्धा त्रासदायक असतात, आणि त्याला कधी कधी तरुण पिढी जबाबदार असते. जे ते त्यांचं करतायत ते त्यांना थोडं करू दिलं पाहिजे. अर्थात मी असेही वृद्ध जवळनं बघितलेत की जे बंगल्यातली झाडं पूर्वी तोडत होते, लाकूड म्हणजे झाडांची लाकडं तोडणे हे काम करत होते, तेही त्यांचा करायचा अट्टाहास आहे. पण त्यावेळेस आपण त्यांच्यावरती निश्चित प्रेमाची जबरदस्ती केली पाहिजे. पण ही आपण कधी करू शकू, जेव्हा आपण त्यांना बाकी गोष्टीत थोडी मोकळीक दिली आहे. बँकेची कामं ना तुमची तुम्ही करा, तुम्हाला भाजी आणायची, दूध आणायचंय, तुमचं तुम्ही आणा. किंबहुना मी तर म्हणते की मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे की त्यांनी त्यांची कामं करणं, नाहीतर ते त्यापासून परावृत्त होतात आणि मग हळूहळू त्यांची परावलंबित्वाची भीती वाढत जाते. वार्धक्यात आपण कुणावरती तरी अवलंबून असणं हे खूप त्रासदायक असतं किंवा मनाला ताण निर्माण करणारं असतं. किंबहुना मला असं वाटतं की 50-60 नंतर माणूस मनातल्या मनात हेच म्हणत असतो की कोणीही आपल्याला पटकन भेटलं की म्हणतं ना 100 वर्ष आयुष्य आहे तुला, मग पटकन आपल्या तोंडातनं सुद्धा असं जाऊ शकतं काही वर्षांनी की निरोगी येऊ देत रे बाबा, कुणावर अवलंबून नको राहायची गरज पडायला. या अवस्थेत त्यांनाही त्याचा ताण येत असतो की मी हे करतोय, पण करायचंही असतं. मग आपणही त्यांना थोडी तरुण लोकांनी मोकळीक दिली पाहिजे, आणि वृद्धांनी सुद्धा अट्टाहास जर धरला तर त्यांना प्रेमाची जबरदस्ती करून थांबवलं पाहिजे. बरोबर. टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी तुम्ही म्हणालात की मोबाईल हे ते, ह्या थोड्या चुका होणार. त्यांना कदाचित थोडं अधिक प्रेमाने सांभाळून सांगावं लागेल, कारण आपल्याला जेवढं इझी आहे तेवढं त्यांच्यासाठी ते इझी नाहीये. आणि त्या चुका झाल्या तर थोड्या माफक समजावून घेतल्या पाहिजेत. कोणतंही ज्ञान कसं आपण म्हणतो ना फुकट घेऊ नये, तसं त्या चुकांच्यामुळे काही पैशांचं नुकसान झालं तर त्यांनाही हे पटवलं पाहिजे की अगं ते तू शिकलीस ना टेक्नॉलॉजी, त्याची फी आहे असं समज, नको दुःख बाळगू. हा खूप चांगला विचार सांगितला हा, की खरंच लहान मुलांच्या चुका कशा आपण समजून घेतो तसं मोठ्या माणसांकडून अचानकपणे त्यांनी कधी चुकताच कामा नये नवीन शिकताना, किंवा मग काहीतरी वाद होणं घरात, तुम्हाला हे सुद्धा जमत नाही, करत जाऊ नका, माझं मी बघेन, हे जे जनरल डायलॉग्स आपण घरात बघतो, मग ते कुठल्याही बाबतीत असतील, ते टाळण्यासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे सर्व तरुणाईसाठी की त्यांना लहान मुलांसारखं समजून घ्यावं आणि ते काही माफक गोष्टींकडे दुर्लक्ष करावं आणि पुढे चालावं. श्रोते हो, डॉक्टर प्रज्ञा यांचे खूप खूप आभार. आज आपण फिजिकल फिटनेस या विषयावर चर्चा केली. तुम्हाला ती कशी वाटली जरूर सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात उत्तरायण या खास ज्येष्ठांसाठी असलेल्या मालिकेत. श्रोते हो, उत्तर
उत्तरायण या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकलात. यामध्ये सहभागी झाल्या होत्या डॉक्टर प्रज्ञा काळे आणि त्यांच्याशी संवाद साधला होता स्मिता कुलकर्णी यांनी. उतार वयामध्ये आपण आपला फिजिकल फिटनेस कसा मेंटेन करायचा आहे याबद्दल आज डॉक्टर प्रज्ञा काळे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. त्यामुळे सगळ्या आजी आजोबांनी अवश्य व्यायाम करा, सांभाळून करा आणि निरोगी दीर्घायुष्याकडे वाटचाल करा. या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया अवश्य कळवा 9371332683 या नंबरवर. ऐकत रहा पीस इट इज इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.